नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत. त्याचबरोबर आणखीन कोणती तुम्ही एक्झाम देऊ शकता ज्याचं इन्कम खूप चांगलं आहे. आता तुम्ही एम्स नर्सिंग विषयी आपण लास्ट व्हिडिओ टाकला होता, त्याच्या अगोदर आपण आयझर विषयी टाकला होता. आता त्याच्याच बरोबरीचा हा एक कोर्स आहे, म्हणजे एम्स पॅरामेडिकलचा कोर्स आहे. आता जर तुम्ही एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये जात असाल तर डॉक्टर बरोबर जी टीम असते, जी असिस्टंट असतात, त्यांनी हा पॅरामेडिकलचा कोर्स केलेला असतो. तर या कोर्सला ऍडमिशन कसं घ्यायचं, कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला ऍप्लिकेशन भरावं लागतं, सॅलरी काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, या सगळ्या विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सगळ्यात पहिलं, ही जी एक्झाम कंडक्ट करतो तर ती म्हणजे एम्स ही एक्झाम कंडक्ट करत असतं. त्याच्यामध्ये यांचे ऍप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही बघितली, ऍप्लिकेशन फॉर्म हे मार्चच्या पहिल्या वीकमध्ये चालू होतील. म्हणजे आता पुढच्या फर्स्ट वीकमध्ये हे ऍप्लिकेशन फॉर्म चालू होतील. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल कोर्सेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर यांची जी एक्झाम आहे, नीटची एक्झाम झाल्यानंतर जून महिन्यामध्ये यांची एक्झाम होत असते. त्याच्यानंतर जुलैमध्ये यांचा रिझल्ट लागत असतो. तर तुम्ही एक सेकंड ऑप्शन म्हणून हा एक बघू शकताय. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जर एमबीबीएसला आपल्याला वाटत असेल की आपल्याला ऍडमिशन एमबीबीएस साठी नाही मिळते, तर मग हा एक गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही हा एक ऑप्शन ठेवू शकताय एम्स पॅरामेडिकलचा. तर इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. ही जी एक्झाम आहे ती एमसीक्यू बेसवर होत असते. तर कुठल्याही रायटिंग मध्ये तुम्हाला इथे द्यावं लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला सगळी डिटेल त्याच्यामध्ये दिलेली असते. तुम्हाला सेंटर पण त्यांनी दिलेले असतात. तर तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच ही एक्झाम द्यावी लागते. त्याचबरोबर जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी ओपन आणि ओबीसी मधून आहेत त्यांना 12वी मध्ये 50% असणं गरजेचं आहे, तरच विद्यार्थी अप्लाय करू शकतोय. आणि जे कॅटेगरी मधून येतात, एससी एसटी कॅटेगरी आहे, या विद्यार्थ्यांसाठी 45% असणं खूप महत्वाचं आहे, तरच ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. मुलगा आणि मुलगी दोन्ही या कोर्सला अप्लाय करू शकतात. नर्सिंगला काही ठराविक लिमिट्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त मुली अप्लाय करू शकतात. पण या कोर्सला एम्स पॅरामेडिकलला मुलं आणि मुली दोघंही तुम्ही जण अप्लाय करू शकता. याच्यानंतर एक्झाम पॅटर्न जर आपण त्यांचा बघितला, 30 मार्काची प्रत्येक सब्जेक्टचे एक्झाम असते. म्हणजे 30 मार्काचं फिजिक्स असतं, 30 मार्काचं केमिस्ट्री असतं आणि 30 मार्काचं बायोलॉजी किंवा मॅथ्स दोन्ही विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स आहे असे विद्यार्थी सुद्धा हा एक्झाम देऊ शकतात. टोटल ही 90 मिनिटाची ही एक्झाम असते. 30-30 मिनिटं प्रत्येक पेपरसाठी दिलेले असतात. ऍप्लिकेशन फी जर आपण बघितली, 2000 रुपये ओपन आणि ओबीसी साठी ऍप्लिकेशन फी आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीसाठी जर बघितली तर 1600 रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फी या फॉर्म भरण्यासाठी द्यावी लागते. त्याच्यानंतर याचा जो सिलेबस आहे, जे विद्यार्थी नीटची प्रिपरेशन करता आहेत त्याच बेसिसवर सगळे तुमचे क्वेश्चन येत असतात. तुम्हाला वेगळा कोणताही सिलेबस त्याच्यामध्ये नसतो. जे नीटला असतो तेच क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि जे विद्यार्थी मॅथ्स मधून देणार आहेत तर त्यांना JEE जे क्वेश्चन्स असतात त्याच बेसिसवर तिथे त्यांना क्वेश्चन येत असतात. तर तिथे वेगळा कुठला सिलेबस तुम्हाला बघायला नाही मिळणार. जे विद्यार्थी JEE आणि नीटची परीक्षेची तयारी करत असतील त्यांनी हा ऑप्शन नक्कीच ठेवा, की जेणेकरून तुम्हाला चांगल्या सॅलरीची जॉब इथे तुम्हाला मिळू शकते आणि गव्हर्नमेंट जॉब मिळू शकते. आणि या कोर्सची टोटल फीज जर तुम्ही बघितली, इयरली तुम्हाला फक्त 600 ते 800 रुपये पूर्ण कोर्ससाठी फीज पडते. तर खूप चांगला असा पर्याय तुम्हाला इथे बघायला मिळेल. सॅलरी जर तुम्ही याची बघितली तर तुम्हाला कमीत कमी सुरुवात ही 60 ते 80 हजारापासून मंथली अशी तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि डायरेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटललाच इथे तुम्हाला अटॅच केलं जातं. प्लेसमेंट त्यांची डायरेक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होत असते. 60 ते 80 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते. खूप चांगल्या प्रकारची सॅलरी सुरुवातीलाच इथे मिळत असते. त्याच्यानंतर जसजसा तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसतशी तुमची सॅलरी पण इथे वाढत असते. तर यांची जर ऍप्लिकेशन तुम्ही कुठून करू शकताय, emsexams.ac.in इथे तुमचे ऍप्लिकेशन तुम्ही भरू शकता या वेबसाईटला जाऊन. किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून फॉर्म भरायचे असतील असे विद्यार्थी कॉल करू शकतात. तिथे त्यांना आम्ही फ्रीमध्ये त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म भरून देऊ. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय रोल तुमचे असू शकतात, एक तर तुम्ही रेडिओलॉजी टेक्निशियन होऊ शकता. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून तुम्ही हे प्रोफाईल तुम्ही बघू शकताय. ऑप्टोमेस्ट्री मध्ये तुम्ही जाऊ शकताय. लॅब टेक्निशियन मध्ये तुम्ही जाऊ शकताय. त्याच्यानंतर युरोलॉजी मध्ये जाऊ शकताय. न्यूरो टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जाऊ शकताय. त्याच्यानंतर ऑर्थोपेडिया मध्ये पण तुम्ही जाऊ शकताय. हे सगळ्या पोस्ट आहेत, तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता तुम्हाला कशामध्ये आवड आहे याच्यावर या गोष्टी डिपेंड करतात. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा कोर्स हा निवडू शकता.
त्याच्यानंतर ह्याचे जे इन्स्टिट्यूट आहेत, सगळ्यात पहिलं दिल्लीमध्ये जे एम्स आहे तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, बिलासपूरला तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, भुवनेश्वरला आहे. त्याच्यानंतर नागपूर, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर नागपूर हे एक चांगलं ठिकाण आहे जिथे तुम्ही एम्स मधून तुमचं पॅरामेडिकल हा कोर्स करू शकता. त्याच्यानंतर ऋषिकेशला एक होऊ शकतंय आणि जोधपूरला तुम्ही तुमचं ऍडमिशन घेऊ शकताय. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना पॅरामेडिकलमध्ये जायचं असेल, एक चांगल्या सॅलरीचा जर जॉब तुम्ही बघत असाल तर नक्कीच याचे फॉर्म मार्च महिन्यामध्ये जेव्हा चालू होतील त्यावेळेस भरून ठेवा. एमबीबीएस बरोबर आणखीन काही कोर्सेस आहेत की ज्याला जर तुम्हाला वाटलं की याला ऍडमिशन नाही होणार किंवा मला एक सेकंड ऑप्शन म्हणून ठेवायचं आहे, नक्कीच हे विद्यार्थ्यांनी पॅरामेडिकलचा ऑप्शन ठेवावा. किंवा मग महाराष्ट्रामध्ये जरी तुम्हाला पॅरामेडिकल करायचे असेल तर त्याचे स्वतःचे इन्स्टिट्यूट असतात, त्याच्यामधून सुद्धा तुम्ही पॅरामेडिकल हा कोर्स करू शकताय. त्यांचे स्वतःचे इन्स्टिट्यूट असतात, तर तिथे वेगळ्या प्रकारचे फॉर्म कुठले भरायचे नसतात, डायरेक्ट तुम्हाला जाऊन त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असतात. तर जर कुठल्या विद्यार्थ्यांना पॅरामेडिकलमध्ये त्यांचं करिअर करायचं असेल किंवा मग कुठलीही क्वेरी त्यांना असेल करिअर रिगार्डिंग, तर तिथे नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकताय. आणि डिस्क्रिप्शन मध्ये आमची व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर सगळ्या प्रकारचे मेडिकल असो किंवा मग इंजिनिअरिंग असो त्याच्यावर सगळे नोटिफिकेशन त्या ग्रुपवर तुम्हाला मिळत असतील. मग तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आमच्या ग्रुपला. सो कुठली क्वेरी असेल खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. सो थँक्यू.